आज बारामतीमध्ये धनगर आरक्षण कृती समिती महाराष्ट्र राज्य यांच्या वतीनं धनगर समाजाला अनुसूचित जमातीचं आरक्षण मिळण्याच्या संदर्भातील चर्चासत्राचं आयोजन करण्यात आलेलं होतं। सदरच्या चर्चासत्र सुरू होण्याच्या अगोदर श्री सद्गुरू संत बाळूमामा आणि पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं। या चर्चासत्राच्या वेळी कृषी व शिक्षण परिषदेचे माजी उपाध्यक्ष बाळासाहेब तात्या गावडे, पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विश्वासराव देवकाते, धनगर आरक्षण कृती समितीचे अध्यक्ष हनुमंतराव सूळ, फलटण तालुका दूध संघाचे माजी चेअरमन भीमराव बुरुंगले सर, धनगर समाजाच्या आरक्षणाचे अभ्यासक आदरणीय माणिकराव दांगडे सर, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवकाचे प्रदेश उपाध्यक्ष किशोरजी मासाळ, 2014 साली ज्यांनी धनगर समाजाला अनुसूचित जमातीचं आरक्षण मिळावं यासाठी उपोषण केलं असे डॉक्टर शिवाजीराव देवकाते, विलासभाऊ देवकाते, पांडुरंगांना मेरगळ, 2023 साली ज्यांनी बारामतीमध्ये धनगर समाजाला अनुसूचित जमातीचं आरक्षण मिळावं म्हणून उपोषण केले असे उपोषणकर्ते चंद्रकांत वाघमोडे, सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे संचालक किसनराव तांबे, नेरा मार्केट कमिटीचे संचालक भाऊसाहेब गुल्लागड सर, नेरा मार्केट कमिटीचे माजी सभापती मुरलीधर ठोंबरे असे अनेक मान्यवर उपस्थित होते। बारामती आणि बारामतीच्या आजूबाजूला दौंड, माळशिरस या भागातून आलेले अनेक समाज बांधव यांनी बारामतीमध्ये धनगर समाजाच्या आरक्षणाच्या चर्चासत्रामध्ये सहभाग घेतला आणि धनगर समाजातील समाज बांधवांना आपली पुढची दिशा कशी असावी या संदर्भातलं मार्गदर्शन केलं। धनगर समाजाने 2014 साली पंढरपूर ते बारामती हे जे दिंडी काढलेली होती आंदोलनाची, या संदर्भातल्या आठवणी त्या ठिकाणी जागृत झाल्या। त्यावेळी जे उपोषण झालं त्या उपोषणामध्ये मोठा सहभाग नोंदवलेले गुलाब देवकाते हे देखील या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित होते। अनेक मान्यवरांनी आपल्या आंदोलनाची दिशा कशी असावी, कशी ठेवली पाहिजे, आपल्यामुळे इतर जाती जमातीतील लोकांना त्रास न होता आपल्याला आपल्या आरक्षणाच्या प्रश्नाची सोडवणूक कशी करून घेतली पाहिजे या संदर्भातली चर्चा झाली। सरकारकडे नेमके आपले काय मुद्दे असावेत या संदर्भातली सुद्धा सखोल अशी चर्चा आजच्या चर्चासत्रामध्ये झाली। अनेक मान्यवरांनी मार्गदर्शन करत असताना दोन्ही गोष्टींचा ताळमेळ बसला पाहिजे। एक तर आंदोलन लढाई करायची असेल तर ती कशी करावी, सरकारकडे जायचं तर कसं गेलं पाहिजे, न्यायालयामध्ये जो आपला लढा चालू आहे त्यामध्ये आपण अजून कशी सुधारणा केली पाहिजे, त्यामध्ये अजून कसं तज्ज्ञांची मतं घेतली पाहिजेत, अशा प्रकारची चर्चा आजच्या चर्चासत्रामध्ये झाली। अनेक मान्यवर त्या ठिकाणी आरक्षणाच्या विषयावरती बोलले। त्यावरून असं लक्षात आलं की 2014 साली बारामतीमध्ये जी ऐतिहासिक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्टेडियमवरती सभा झाली, त्या सभेनंतर धनगर समाजामध्ये एवढी जागृती झाली की आज कोणाला जरी विचारलं तर धनगर समाजाचं आरक्षण नेमकं कोणत्या कालमान्वये आहे, महाराष्ट्राच्या अनुसूचित जमातीच्या यादीमध्ये कितव्या नंबरला धनगर समाजाचं नाव आहे, धनगर असा काय घोळ आहे, यावरती अनेकांचा अभ्यास, एवढा दांडगा अभ्यास झालेला आहे की आता सरकारने सुद्धा यावरती लक्ष देऊन धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न करता मार्गी लावला पाहिजे। सरकार हे अनेक वेळा धनगर समाजाच्या आरक्षणासाठी अनुकूल होतं, मात्र तो प्रश्न तसाच राहिला। जे आदिवासींना ते धनगरांना ही पुढं काय सुरू झालं नाही। महाराष्ट्रामध्ये 80-85 तालुक्यामध्ये आपला समाज अतिशय खंबीर आहे। तेवढे सगळे तालुक्यात आपण त्यावेळेस फिरलो होतो नानाकडे सगळे आपण, त्यामुळे लोक आहे आज आपल्याला ते सांगावं लागेल आणि पुण्या मुंबईला जायचं लागेल की आता तुम्ही कारण सगळ्यांनी पाहिलं काही मंडळींनी हातपत होऊन कवडापत त्या ठिकाणी देण्याची मानसिकता दाखवली, ती परिस्थिती निर्माण तुम्हाला मला सुद्धा करावी लागेल असं म्हणलं तर बाबा बोलणार नाही। अधिक न बोलता पांढरे हे सगळ्यांचे सातत्याने कोण येत असतात, सगळ्यांच्या भावना आहेत, सगळे प्रयत्न आहेत, परंतु ज्या पद्धतीनं संघटित व्हायला पाहिजे होतं 2014ला बापूंच्या नेतृत्वाखाली झालो त्यावेळी आपण कुणी विचार केला नाही बापू आहेत का कोण आहेत का काय, फक्त सगळ्यांनी हात दिली, सगळा महाराष्ट्र एक झाला। तसं आता आपल्याला केल्याशिवाय पर्याय नाही आणि ते करण्यासाठी आपण सगळ्यांनी ताकद पाहिजे। कमी वेळेमध्ये खरं तर नारायण आणि संबंधितांनी सगळ्यांना फोन केले तरी सुद्धा आपण या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित राहिला। त्या अधिकाऱ्यांच्या थ्रू घटनेच्या 342च्या 1 प्रमाणे राष्ट्रपतींच्या माध्यमातून
लगेच अध्यादेश काढावा आणि मंत्रिमंडळाची 6 महिन्यात मंजुरी घ्यावी, अंमलबजावणी व्हावी. नंबर 1. नंबर 2, राज्य सरकारनंच द्यावं की इथं धनगर आणि धनगर म्हणजे धनगर हे जे नाव आहे हे धनगर ह्या जमातीसाठीच आहे, तत्काळ लागू करावं. आणि तिसरी गोष्ट, जर राज्यामध्ये बी भाजपचंच सरकार आहे, केंद्रामध्ये बी भाजपचंच सरकार आहे आणि संसद सोडून तुमच्या डझर ह्या जगात सर्वोच्च न्यायालयाला सुद्धा करता येत नाही, तर माननीय मुख्यमंत्र्यांनी आपल्यातली 4 शहाणी माणसं घेऊन पंतप्रधानांकडे जावं आणि लगेच अध्यादेश काढावा आणि येणारं जे अधिवेशन असेल त्या अधिवेशनामध्ये डझर करावं. ह्या तीन मागण्या मुख्यमंत्र्यांकडे नेमल्या पाहिजेत. त्याच्यानंतर मुंबईमध्ये 3-4 बैठका झाल्या या संबंधामध्ये आणि त्याच्यातून तोडगा असा निघाला की बाबा 1 महिन्यामध्ये साधारणतः आम्ही हे सगळं हे करू, ह्याच्यावर अभ्यास पूर्ण करून आम्ही ही पूर्तता करतो. दरम्यानच्या काळात आपले एक लोकप्रतिनिधी त्यावेळेचे विधान परिषदेचे त्यांनी असं सांगितलं की या देशभरामध्ये 5 राज्यांनी 5-6 राज्यांनी असा एक निर्णय घेतला त्यांच्या पातळीवर की थोडेसे पुढे छोट्या मोठ्या चुका आहेत त्यांच्या यादीमध्ये, त्या यादीमध्ये चुका त्या राज्य सरकारनेच केल्या की ज्यासाठी राष्ट्रपतीकडे जावं नाही, संसदेकडे जावं लागलं नाही किंवा आणखी पुढं RBIकडे जावं लागलं नाही, कुठल्या आयोगाकडे जावं लागलं नाही. राज्य सरकारच्या अधिकारामध्ये त्याच्या अखत्यारीमध्ये त्यांनी त्या दुरुस्त केल्या आणि आरक्षण बहाल केलं. आणि असे 5 GR आमच्याकडे बाजूला घेऊन बोलला मी कधी त्यांच्या बैठकीला तुमच्या समोर म्हणजे वाच्यता करायला तयार आहे. मला पवारसाहेब म्हटले, नाना तुम्ही एक काम करा, फक्त राजकीय आरक्षण न मागता तुम्ही सगळं आरक्षण मागा आणि आम्ही तुम्हाला ज्या आदिवासीला जेवढ्या सवलती तेवढ्या देऊन टाकून त्या पद्धतीने करू. तर त्यावेळेस सुद्धा म्हणजे राजकीय आरक्षण जर नसेल तर आपला प्रतिनिधी तिथं नाही, म्हणजे विचार वाईट नाहीत, विचार असे ठेवले की बाबा प्रतिनिधी लोकसभेला किंवा विधानसभेला किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेला जर प्रतिनिधी नसणार तर त्याचा आपल्याला उपयोग होणार नाही. म्हणून त्यावेळेस आम्ही सांगितलं की तुम्ही आदिवासीप्रमाणे सवलती करा, परंतु राजकीय बी आम्हाला प्रतिनिधित्व मिळालंच पाहिजे. अशा पद्धतीने त्यावेळेस आमची मी स्वतः उल्लेख केला आणि त्या पद्धतीने त्या